रामराम मंडळी, कसे आहात? तर तुम्ही आमचा आधीचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, मी कोकणामध्ये आहे शिमगा उत्सवासाठी. काल आपण माडहोळी संपूर्ण घेऊन गेलो आणि आता वाजलेत पहाटेचे 4 आणि ह्या 4 वाजता आपला जो होम असतो, भद्रेचा होम असतो, हा भद्रेचा होम लागणार आहे. पण त्याचपूर्वी होम म्हणजे जी होळी असते तिला कोकणामध्ये होम म्हटला जातो आणि हा होम आपल्या वाडीमध्ये देखील आहे आणि आपल्या गावचा देखील आहे. तर दोन्ही होम आपण बघणार आहोत. पालखी कशी नाचते, काय संपूर्ण कोकणातली ही मजा असते ना, लोकं का कोकणामध्ये येतात ना, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण निघूया, पहिला वाडीतले जे 2 होम आहेत ते होम लावूया, तिकडची पूजा करूया आणि खाली जाऊन माडहोळीची पूजा आणि त्यानंतर संपूर्ण हा कोकणातला हा उत्सव, हा आनंद आहे, तो आपल्या चालता बोलतावर बघूया. कोणत्याही क्षणाची विलंब न लावता. तर चला मंडळी, निघूया. काळोख आहे बघा अजूनही संपूर्ण सगळ्या घरं. आता म्हणजे ॲक्च्युली सगळ्या घरांमध्ये लाईटी लागल्यात. सगळेजण अंघोळ बिंघोळ करून तयार झालेले आहेत पहाटेच आणि किंबहुना कित्येक लोकं आहेत ना, ती झोपलीच नाही आहेत. म्हणजे रात्रभर क्रिकेट चालला होता, रात्रभर सगळे खेळत होते आणि बघा आवाज येत आहेत, सगळेजण बोलवत आहेत. तर चला निघूया. तर चला मंडळी, आपण पोचूया. मी तुम्हाला दोन्ही जे होम आहेत ते होम दाखवतो, जे आहेत आपल्या वाडीतले. आणि सगळी मंडळी जमा होतात आता. नितीन दादा आहे की होमाची पूजा करून घेतोय. मागे तुझी आपली दरवर्षीची काय व्यतसंग पूजा करायची ती वाडीच्या दर्शनाने पूजा केलेली आहे. त्याच्यात काय चलचुक झाली असेल, काय आडावडा असेल, ते माघारी करून सर्व वाडीचा जो गणगोत आहे, तर इथे जसा जमलेला आहे तसा सर्व ठिकाणी जमवून सर्व जो काही प्रोग्राम असतात ते सर्व व्यवस्थित पार पाडायला पाहिजे. तेव्हा आपली तुझी काय वेळीवाकडी सेवा करतोय ती मान्य करून घे. त्याच्यात काही चलचूक असेल माफ कर. दे सांभाळ कर. तर आपले दोन्ही होम आता लागलेले आहेत आणि केवढे मोठं आगडोम जातोय ते बघा. हो, एकदम गरम होतं इकडे. चल लवकर, लय झाला. तर मंडळी, आपला वाडीतला जो होम होता तो लावून झालेला आहे आणि आता आपण निघालो खालच्या साईडला आपल्या देवळातला होम लावण्यासाठी. तर चला मंडळी, फटाफट जाऊया. तर आपण आलेलो आहोत आपल्या गावच्या देवळामध्ये. ही आहे आपल्या गावची ग्रामदैवत आई वाघेश्वरी माता. सगळेच आपले सगळे देव आहेत आणि आता बाहेर पालखीची भवनीला निघते ही संपूर्ण तयारी. तर आधी एक मानसवलं जातं. व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुला कारण घालतो ते मान्य करून घे. गावातील मुलंबाळ देश सांभाळतात आणि सर्वांच्या पाठी रखवले जाईल आणि पूर्ण गावाच्या तुम्ही आरोग्य मान्य करून घे. काय चुकल बक्षीस सर्व गोष्टी सांभाळ. गावगावकरी मानमानकरी माडहोळीची पूजा करायला हुकूम काय? आचम्य 3 वेळा पाणी प्यायचं. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. फुलं आता गोविंदाय नमः, पुनः केशवाय नमः, नारायणाय नमः, नारायणाय नमः, सर्वगोविंदाय नमः. एक पुढे कर अगरबत्ती, एक पुढे नमः, मधुसूदनाय नमः, सर्व कार्यक्रमाला महागणपती नमः निर्विघ्नं कुरु. त्या तांब्याला बाहेरून गंध लावायचं. कलशस्य मुख विष्णू कंठी रुद्र समाशीरता हा मूलत परसर ब्रह्मा मध्य मंत्र आहुता गंगे यमुने लोकता वै सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जय नमः. 2 वेळा पुढ्यात पाणी सोडायचं. धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी. दुपार दुवाळायची, घंटा वाजवायची. वनस्पती सर्वतोकांच्या ठेवून समावेश सर्व देवानां धूपोयं धूपोयं धूपम समर्पयामी. भूतिकाजय नमः. प्रियंता समृद्धी
ह्याच्यावरती अक्षरा व्हायच्या अंतु देवगणा सर्व पूजा मध्ये भारतीय गोष्ट कामसुद्रदम पुनरागमन ह्याच्यावर नारळ फोडायचा 5 तुकडे आतमध्ये काढायचे. जो जो पालकी वागजाय देव बसो. जो पालकी गणपती देव बसो. वाकडाती कडा लग्नाशी गेला. आणि आता होम लागून झालेला आहे. हे सगळे नवरदेव मागे नाचतायत, पळतायत. होमात नारळ टाकायला आले. उठलेली आहे. चला म्हणजे आपण पालखी नाचवायला जाऊया. पालखी नाचून झालेली आहे आणि आता पालखी पुन्हा सानेवर बसेल. पालखीची आरती करतात आणि पालखी आतमध्ये घेतली जाते. आपण सर्वांनी पाहिलं कशा प्रकारे हा आपला कोकणातला शिमगा उत्सव साजरा केला जातो. किती आनंद असतो आणि एक वेगळीच ऊर्जा असते. त्यासाठीच प्रत्येक कोकणी माणूस हा चाकरमणी जो गावाला येत असतो आणि हा उत्सव मोठ्या दिमागात साजरा करत असतो. आता होम पेटवून झाला आहे, त्यानंतर ते काही ट्रेडिशन्स आहेत. पालखी नाचली आणि आता पालखी आपल्या घरी बहुणीला येणार आहे. फायनली शिमगा उत्सव सुरू झालेला आहे आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहू शकता. यंदा होम थोडा लवकर पेटवला होता. तर चला मंडळी, संपूर्ण आनंद घेऊन मजा घेऊन मी निघतो आता पुन्हा माझ्या घरी जायला. काल रात्रीपासून आपण झोपलेलो नव्हतो. आता जाऊन थोडा आराम करूया. लवकरच हा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मला. तर तसंच आपले कोकणातले अनेक व्लॉग्स, काही गोष्टी, मुंबईमधल्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.